हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप इंटरेस्टिंगचा प्रश्न पाहूया. आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी आपलं वय काढावं लागतं. मग ते वय जर वर्षामध्ये काढायचं असेल तर ते पटकन आपण काढू शकतो. पण काही वेळेला आपल्याला असं आपलं वय काढावं लागतं जे वर्ष, महिने आणि दिवस याच्यामध्ये परफेक्ट काढावं लागतं. मग ते वय कशा पद्धतीने काढायचं ॲक्युरेट न चुकता, तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे ती आपण पाहूया. समजा आज तारीख 31 मार्च 2025 आहे आणि आजच्या दिवशी एखाद्या व्यक्तीचं वय आपल्याला काढायचं असेल आणि ते वर्षामध्ये, महिन्यामध्ये, दिवसामध्ये काढायचं असेल, तर त्याच्यासाठी ही सोपी पद्धत वापरू शकतो. एक उदाहरण आपण घेऊया. समजा आजचं वय आपल्याला काढायचं आहे, तर आजचं जे वर्ष आहे 2025 ते इथं पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महिना मार्च आहे, त्यामुळे 03 आणि ह्यातले दिवस मार्च महिन्यातले 31. त्यामुळे ही झाली आजची तारीख 31 मार्च 2025. आता जर समजा एक व्यक्ती अशी असेल जिची जन्मतारीख 1 जून 1985 आहे, तर त्या व्यक्तीचं आजचं वय किती असेल हे काढण्यासाठी ती पद्धत वापरायची. म्हणजे इथं वर्षाखाली वर्ष लिहून घ्यायचं. त्या व्यक्तीचं वय 1 जून 1985 आहे, त्यामुळे 2025च्या खाली 1985 लिहून घ्यायचं. जून महिना आहे त्यामुळे इथं 06 महिन्याच्या खाली महिना आणि 1 तारीख आहे त्यामुळे इथं 1 लिहायचं आणि यांची करायची वजाबाकी. आता ही वजाबाकी करत असताना प्रत्येक वेळेला वर जे वर्ष लिहिले त्याच्यामध्ये संख्या मोठीच असेल असं नाही. जर मोठी असेल तर ते सहज आपण वजा करू शकतो. म्हणजे 31 मधून 1 वजा केलं तर 30 राहतील. आता इथं मात्र 3 आहे. 3तून 6 आपल्याला घालवायचे आहेत. म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या घालवायची. जर साधी वजाबाकी गणितातली असती तर आपण इथं हातचा घेतला असता, त्याच्याबद्दल 13 केले असते आणि 13तून 6 घालवले असते. पण हे आपण वय काढतोय त्यामुळं इथं महिने 3 आहेत आणि त्याच्यातून 6 महिने वजा करायचे. मग वर्षामध्ये काउंट करताना एका वर्षामध्ये 12 महिने असतात. त्यामुळं या 3 मध्ये 12 मिळवायचे आणि तिथे होतील मग 15. आणि हे 15 कशाबद्दल घेतलेत तर या 2025 मधनं एका वर्षाचं रूपांतर महिन्यामध्ये आपण केले. त्यामुळे इथं 2025च्या ऐवजी घ्यायचं 2024. कारण हे जे एक वर्ष आहे त्याच वर्षाचं रूपांतर महिन्यामध्ये करून आपण इथं 15 घेतलं. आता 15 मधून 6 आपण वजा करू शकतो, 9 येईल. मग आता 2024 मधून 1985 वजा करायचे. म्हणजे 14तून 5 गेले 9, आजचा 1, 12तून 9 गेले 3 आणि हे 00. म्हणजे त्या व्यक्तीचं वय आजचं असणार आहे 39 वर्ष 9 महिने आणि 30 दिवस. मग इथं एकच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जर ज्या दिवशी आपण वय काढतोय त्या दिवसामध्ये जर महिना किंवा दिवस हे खालच्या संख्येपेक्षा लहान असेल, त्याचं रूपांतर महिन्यामध्ये करून त्यातून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू शकतो. तर ही ती सोपी पद्धत आहे ज्याचा उपयोग करून आपण जे वय आहे ते वर्ष, महिने आणि दिवसांमध्ये काढू शकतो.